नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जो आमच्या सगळ्यांच्या लेखी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्या विमानतळाला अधिकृतरित्या दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं या उद्देशानं या ठिकाणची एक भूमिकन्या रश्मिता पोपेटा ही गेले 5 दिवस उपोषण करते आणि तिला या ठिकाणी साथ देण्यासाठी त्या ठिकाणचे आमचे तरुण सहकारी जे आहेत ते सातत्यानं तिच्यासोबत आहेत. क्रांती कडूसाहेब तिच्यासोबत आहेत. आम्ही सारीच मंडळी तिच्यासोबत आहोत. तिची प्रकृती दिवसागणिक क्षीण होते. तिला काल करता आम्ही विनंती केली की आपण या ठिकाणी या नामकरणासाठी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचं जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनावर एक मोर्चा संघटित करू दिबा प्रेमींचा आणि हे नामकरण करून घेण्याच्या दृष्टीनं एक चांगलं आंदोलन व्यवस्थितरित्या संघटित करू. तू आपल्या जीवाशी न खेळता आपलं आंदोलन स्थगित कर आणि 2 पावलं मागं जाऊन आणखी जोशानं आपण हे आंदोलन संघटित करूया अशी विनंती केली. पण दुर्दैवानं तिला समजावण्यात आम्ही कमी पडलोय. या ठिकाणी आज ज्या बैठकीची घोषणा काल आम्ही त्या ठिकाणी केलेली होती नासईच्या या सभागृहामध्ये, ती बैठक 200-300 कार्यकर्त्यांची या ठिकाणी झालेली आहे आणि त्याप्रमाणे काल आम्ही मंडळींनी जे आंदोलन घोषित केलेलं होतं त्याच्यामध्ये थोडासा बदल करून महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळावर 7 जुलैला आपण चिंचपाडा सर्कलवर एकत्र जमून चिंचपाडा सर्कल ते कळंबोली सर्कल, कळंबोली सर्कल ते खारघर, खारघर ते सीबीडी, सीबीडी ते सानपाडा आणि तिथून सरळ सायन पनवेल हायवेनं फ्रीवेनं महाराष्ट्राच्या विधिमंडळावर हे मोर्चा आम्ही संघटित करतोय. दुपारी सानपाड्याला त्या ठिकाणी मोर्चेकरांच्या भोजनाची व्यवस्था केली जाईल आणि भोजनानंतर सानपाड्यावरून आम्ही मुंबईच्या दिशेनं कूच करू. आझाद मैदानापर्यंत परवानगी दिली जाईल. पण आम्ही काही म्हटलं तरी राज्याचा निर्णय आहे की जे काही आंदोलनं असतील, मोर्चे असतील, धरणे असतील ते आझाद मैदानावर त्या ठिकाणी संकलित केले जातात आणि त्यानंतर राज्य सरकार त्यांना जो काही प्रतिसाद द्यायचा तो देतो. तर आम्ही मंडळी 7 तारखेला 10 वाजता चिंचपाडा सर्कलवर मोठ्या संख्येनं जमून पनवेल, उरण, रायगड, नवी मुंबई, बाळ्यामामांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातून विशेषतः भिवंडी पट्ट्यातून येणारे आंदोलक असतील, पालघरातून येणारे आंदोलक असतील, हे 10 वाजता चिंचपाडा सर्कलवरून मुंबईच्या दिशेनं विधिमंडळाच्या दिशेनं कूच करू आणि या नामकरणाला पुन्हा एकदा गती देण्याचा प्रयत्न करू. 4 ऑक्टोबरला या ठिकाणी ज्यावेळेस दिबा पाटील विमानतळाचं कामकाज प्रत्यक्षात चालू झालं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आमच्या सहकार्यानं, ज्याच्यामध्ये खासदार बाळ्यामामाही होते, भूषण पाटीलही होते, ही सारीच मंडळी त्याच्यामध्ये होती, त्यांना आश्वस्त केलेलं होतं की 2 महिन्याचा कालावधी आम्हाला द्या. या 2 महिन्यामध्ये आम्ही या विमानतळाला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण करू. त्याची आठवण करून देण्यासाठी आणि हे नामकरण करून घेण्यासाठी हे आंदोलन छेडतोय. मी आमच्या सगळ्यांच्याच वतीनं आपल्याला विनंती करतोय की आपण या आंदोलनाला आपल्या प्रतिष्ठित माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी आणि या आंदोलनाला सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती करतो. आपल्या तरुण सहकारी गेले 5 दिवस आंदोलनाच्या जागी 2-3 वाजेपर्यंत ते असतात. स्वतः क्रांतीकडू होते, संतोष पवार त्या ठिकाणी काल रात्री होते. आम्ही सारीच मंडळी या ठिकाणावरून रश्मिता पोपेटाला भेटायला जाणार आहोत आणि तिला विनंती करणार आहोत
की आपण आता आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळावर आपण हे मोर्चाच्या माध्यमातून गाठतोय. तू आपल्या भूमिकाशी न खेळता आपलं उपोषण स्थगित करून एक गोष्टीचा निर्णयही आम्ही या ठिकाणी घेतला आहे की या मोर्चाची सुरुवात रश्मिता पोपेटाच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्याच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोर्चाची सुरुवात आम्ही मंडळी करणार आहोत. तर आमची तिला विनंती राहील की आपल्या जीविताशी न खेळता, कारण सरकार एवढं संवेदनशील नाही आहे हा आमचा अनुभव आहे. तू आपलं उपोषण मागे घे अशी विनंती तिला करणार आहोत आणि या नामकरणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण त्यांना करून आणि या गोष्टीला गती द्यायला हे आंदोलन 7 तारखेपासून आम्ही सुरू करतोय. आपल्या 7 जुलै चलो मंत्रालय, 7 जुलै चलो मंत्रालय, 7 जुलै चलो आझाद मैदान.